आपण पाहणार आहोत एक खास रेसिपी। तर माझ्या घरी बनवलेल्या ताज्या टोफूची एक स्वादिष्ट आणि खास रेसिपी। हा पदार्थ दिसायला जितका आकर्षक आहे, खायलाही तितकाच चविष्ट आहे। ही डिश बनवायला अतिशय सोपी आहे आणि खास शाकाहारी लोकांसाठी एक उत्तम पर्याय आहे। पाहूया टोफूची मजेदार रेसिपी कशी बनवायची। नमस्कार, मी सारिकास किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर सर्वात अगोदर आपल्याला टोफूला मॅरिनेट करून घ्यायचं आहे। तर त्यासाठी लागणार आहे हिरवी मिरची, त्यानंतर लागणारे आलं, लसूण। तर आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। बघू शकतात छान बारीक झालंय। त्यानंतर मी आता एक प्लेट घेतली आहे, त्यात दही टाकून घेणार आहे। तर 5 ते 6 चमचे मी इथे दही टाकून घेणार आहे। त्यानंतर बारीक केलेला ठेचा त्यात टाकायचा आहे, थोडीशी हळद, त्यानंतर काश्मीरी मिर्च पावडर, थोडा गरम मसाला, जिरा पावडर आणि धना पावडर। तर आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे छान मिक्स करून झाले तर त्यात टोफू टाकून त्याला मसाला लावून घ्यायचा आहे आणि 15 ते 20 मिनिटं मॅरिनेट होऊ द्यायचं आहे। तोपर्यंत आपण ग्रेव्हीचा मसाला बनवून घेऊ। तर मी तर तेल टाकून घेतलं 1 चमचा। त्यानंतर त्यात मी कांदे टाकून घेतलेले आहेत। तर इथे मी 2 ते 3 कांदे चिरून घेतलेले आहेत। त्यानंतर सुकलेली लाल मिरची घेतलेली आहे, लसूण, आलं। तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते। त्यानंतर लागणारे खडे मसाले, तर मी इथे मिरे टाकलेत, वेलदोडे टाकून घेतलेले आहेत, लवंग घेतलेत आणि दालचिनी। तर हे परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर टाकून घेतलेला इथे 1 टमाटा, तर तोही व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। मसाला छान शिजू द्यायचा आहे। तर आता इथे मसाला शिजून झालेला आहे, तर मी त्याला एका प्लेटमध्ये काढून गार व्हायला ठेवून देणार आहे। तर मसाला गार होतोय तोपर्यंत आपण पनीर फ्राय करून घेऊ। तर मी इथे त्याच पॅनमध्ये 2 चमचे तूप टाकून घेते। त्यानंतर त्यात टाकून घ्यायचा आहे टोफू। तर हे टोफू छान फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला। तर मी आता इथे सर्वच टोफू टाकून घेते। तर यांना आता पलटवून घेते मी। तर ते हळूवारपणे पलटवायचे आहेत, कारण ते खूप नरम असतात, म्हणून त्यांना व्यवस्थित हळू पलटवून घ्यायचे आहेत। तर इथे सर्वच पलटवून झालेले आहेत। तर परत एकदा हलवून घेते आणि त्याला परत एकदा पलटवून घेते। काय ना त्याच्या सर्वच बाजू व्यवस्थित शेकल्या गेल्या पाहिजे, मसाला कुठे कच्चा राहायला नको, म्हणून भाजीत नंतर त्याची चव खूप छान लागते। तर इथे आता मसाला पण थंड झालेला आहे। त्यानंतर आपल्याला तो बारीक करून घ्यायचा आहे। तर मी ते भांड्यात टाकून घेते। आता हा मसाला टाकून झालेला आहे, तर मी त्याला आता बारीक करून घेणार आहे। बघू शकतात छान बारीक झाला आहे। तर मी आता इथे कढईत तेल टाकून घेते, 4 ते 5 चमचे मी तेल टाकून घेते। ही तेलाच्याच बरणीतली पळी आहे, तर ती 4 ते 5 टाकून घेतलेली आहे। तर तेल आता छान गरम झालं की त्यात मसाला टाकून घ्यायचा आहे। तर हा मसाला आता व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत व्यवस्थित परतवायचा, मसाला कच्चा लागायला नको। तर इथे मसाला परतवून झाला आहे, तर त्यात मी मसाले टाकून घेणार आहे। तर मी इथे धना मसाला, काश्मीरी मिर्च पावडर, रेग्युलर मिरची पावडर, हळद, त्यानंतर किचन किंग मसाला, तो मी 2 ते 3 चमचे टाकून घेतलेला आहे आणि अजून थोडासा टाकून घेतला आहे। तर हा मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे, व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे। त्यात थोडं पाणी टाकून परत एकदा मसाला व्यवस्थित मिक्स करून घेईल। परत थोडं पाणी टाकून घेणार आहे आणि परत त्याला परतवून घेणार आहे। तर आता हे व्यवस्थित मिक्स करून झालं
की त्यात टाकून घ्यायचं आहे तो दहीचा मसाला, जो आपण पनीर मॅरिनेट करायला तयार केलेला होता. तर तो उरलेला असतोच, तर तो मसाला टाकून घ्यायचा आहे. तर तो मसाला टाकून झाला की त्यालाही व्यवस्थित त्या मसाल्यात मिक्स करून घ्यायचा आहे. आता हा मसाला छान शिजू द्यायचा आहे. तर याला मी झाकून देणार आहे. तर याला 2 ते 3 मिनटं झाकून द्यायचं आहे. बघू शकतात मसाला आता छान शिजलेला आहे. छान त्याला हळूहळू तेलही सुटतं आहे. तर त्याला मिक्स करून घेतलं आहे. तर मी आज पाणी टाकून घेते. तर तुम्हाला हवी तेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही पाणी टाकून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून भाजीला उकळ येऊ द्या. तर मी इथे टाकून घेतलेलं आहे बटर किंवा तूप, तुम्ही काही टाकू शकतात. तर यावेळेला मी जरा वेगळी प्लेटिंग करणार आहे. तर मी अगोदर इथे फ्राय केलेले टोफू हे ठेवून घेणार आहे. बघू शकतात टोफू सुद्धा खूप छान फ्राय झालेले आहेत. खूप छान जसा टिक्का मसाला असतो त्या पद्धतीत त्याची टेस्ट लागते. तर आता ही टोफू ठेवून झाले, त्यावर मी मस्त अशी ग्रेव्ही टाकून घेणार आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. नक्कीच घरातल्या सर्वांना आणि तुम्हाला नक्कीच आवडेल. तर इथे ग्रेव्ही टाकून झालेली आहे. त्यावर छान अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि ही टोफूची रेसिपी तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सारिकास किचनला सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशा नवनवीन रेसिपीसाठी सारिकास किचनला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.